कोल्हापुरातील सिद्धगिरी संस्थान मठ आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमानं आज कनेरी मठ परिसरामध्ये कारागीर महाकुंभाचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। आजपासून या कारागीर महाकुंभाची सुरुवात आहे ती झालेली आहे। 4 एप्रिलपर्यंत हा सगळा कारागीर महाकुंभ चालणार आहे, ज्यामध्ये 17 राज्यामधून जवळपास 200हून अधिक कलाकार जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। हस्तकला असतील, शिल्पकला असतील, त्या या ठिकाणी प्रदर्शनाने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत। हस्तकला असेल, चित्रकला असेल, त्याचबरोबर शिल्पकला असेल, या सगळ्या कलांना पुन्हा एकदा चांगले दिवस आणण्याच्या उद्देशानं पर्यटन विभागाने सिद्धगिरी मठ संस्थांच्या वतीने या सगळ्या महाकुंभाचं आयोजन आहे ते करण्यात आले आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यांमधून हे सगळे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी कलाकुसरीचं काम देखील प्रात्यक्षिकासह दाखवलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं 4 एप्रिलपर्यंत हा सगळा कारागीर महाकुंभ सुरू राहणार आहे, ज्यामध्ये गृहोपयोगी वस्तू असतील, त्याचबरोबर इतर गृह सजावटीच्या वस्तू असतील किंवा दैनंदिन वापरातल्या ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असणार आहेत आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी यावं अशा पद्धतीचं आवाहन सिद्धगिरी मठ त्याचबरोबर पर्यटन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आणि आजपासून या सगळ्या कारागीर महाकुंभाची सुरुवात आहे ती झालेली आहे। काही वेळापूर्वी चंद्रकांत दादांच्या उपस्थितीमध्ये याचं अधिकृतपणे उद्घाटन झालं आहे आणि पुढचे 4 एप्रिलपर्यंत हे सगळं महाकुंभ सुरू राहणार आहे। सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।